सर्वांना हरिओम. सुखासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीमद्भागवत दशक 14वा, समास 8वा. या 8व्या समासाचं नाव आहे अखंड ध्यान निरूपण. अखंड ध्यान निरूपण आणि समासाचं जे नाव आहे तेच या पूर्ण 14 दशकाचं देखील नाव आहे, अखंड ध्यान निरूपण. त्या शब्दातच पूर्ण समासाचा विषय आलेला आहे. भगवंताचं आपण ध्यान करतो, पण ते अखंड टिकत नाही, अखंड राहत नाही. मग ते अखंड ध्यान राहण्याकरता आपण काय केलं पाहिजे, कोणती साधना केली पाहिजे, ते अत्यंत सोप्या भाषेमध्ये समर्थ आपल्याला या समासातून सांगणार आहे. समर्थांच्या मते जो माणूस पुष्कळ पैसा कमावतो आणि अनेक प्रकारची शरीर सुखे भोगतो तो भाग्यवान, असे आपण प्रापंचिक लोक समजतो. आपल्या दृष्टीने भाग्यवान कोण आहे? जो अत्यंत श्रीमंत आहे, धनवान आहे, ज्याच्याकडे सर्व प्रकारची सुखं हात जोडून उभी आहेत, आपण त्याला भाग्यवान म्हणतो. परंतु सर्व संतांची आणि श्री समर्थांची भाग्यवान पुरुषाची व्याख्या निराळीच आहे. ज्याच्या हृदयात अंतःकरणात भगवंताचे स्थान अढळ आहे, ज्याच्या अंतःकरणात भगवंताबद्दल निस्सीम प्रेम आहे, तोच खरा भाग्यवान. समर्थांचे म्हणणे असे आहे की भगवंत हा शुद्ध जाणीव स्वरूप आहे. जगातील यच्च यावत जे जे प्राणी आहेत त्या सर्व प्राण्यांच्या अंतर्यामी तो भगवंत जाणीव रूपाने वावरतो. म्हणून जो शुद्ध जाणीवेला वश करून घेतो, जो शुद्ध जाणीवेला वश करून घेतो, अर्थातच भगवंताला वश करून घेतो, त्याला सगळे प्राणी आपोआप वश होतात आणि सर्व प्राणी वश झाले की मनुष्याला काहीही कमी पडत नाही. आणि हेच भाग्यवंताचे लक्षण आहे. माणसामधील शुद्ध जाणीव म्हणजे त्याच्या हृदयात वास करणारे आत्मस्वरूपच समजावे. त्याचे ज्ञान करून घेण्यासाठी, भगवंताचे ज्ञान करून घेण्यासाठी, आत्मस्वरूप समजण्यासाठी अखंड भगवंताचेच ध्यान करावे. अखंड ध्यान करण्यासाठी समर्थ सांगतात त्याचे अखंड नामस्मरण करावे. याशिवाय अन्य कोणताही उपाय नाही. माणसे मानस पूजा करतात, त्यामध्ये आपल्या उपासना मूर्तीचे, आपल्या आराध्य मूर्तीचे ध्यान करतात. मानसपूजेमध्ये काय असतं? आपली जी उपासना मूर्ती आहे, आपलं जे आराध्य देव आहे, त्याच्या मूर्तीचे ध्यान लावले जाते. पण अशा ध्यानामध्ये जो ध्यान करणार आहे तो मी आणि ज्याचे ध्यान करायचे तो, असे दोघेही वेगळेपणाने उरतात. ध्यान करणारा वेगळा असतो आणि ज्याचं ध्यान करायचं तो वेगळा असतो. त्यामुळे पुष्कळ साधना करून सुद्धा अशी माणसे आत्मस्वरूपापर्यंत पोचू शकत नाही. वास्तविक आपण आपल्या स्वरूपाशी अनन्यच आहोत, परंतु भ्रमामुळे आपण स्वतःला वेगळे पाहतो. ती अनन्यता साधली की मग खऱ्या देवाचे दर्शन घडते. खऱ्या देवाचे दर्शन घडण्याकरता काही अवघड नाही, फक्त आपण अनन्यता साधली पाहिजे, आपल्यामध्ये अनन्य भाव असला पाहिजे. मग आपल्याला खऱ्या देवाचे दर्शन निश्चित घडते. आता मोठा कठीण प्रसंग आला आहे खरा, पण त्यावर उपाय लक्षात घेतला पाहिजे. त्यावर उपाय असा आहे
की भगवंताला ओळखून भगवंताची ओळख करून घेऊन अनन्य होऊन त्यालाच भजावे, म्हणजे त्याचेच भजन करावे, त्याचेच सेवा करावी. भजन करणे, भजावेचा अर्थ आहे सेवा करणे. मग सेवा कुठल्या रूपात करणार? तर त्याच्या नामस्मरणाच्या रूपात सेवा करायची. भगवंताला ओळखून अनन्य होऊन त्याला भजावे, भाग्यवान बनण्याचा हाच एक उपाय आहे. स्वामीजी सांगतात, पवित्र हातांनी देवपूजा करावी. तसे केले तर भाग्यप्राप्ती होईल. जर आपण पवित्र हाताने देवपूजा केली तर तसे केले तर सर्वांना भाग्यप्राप्ती होईल. परंतु जे अभक्त असतात ते अव्यवस्थित, मूर्ख, करंटेपण आणि दारिद्र्य भोगतात. आपल्या जीवनामध्ये ते दारिद्र्य भोगतात अभक्त लोक. म्हणून प्रथम देवाला ओळखावे, मग अनन्य भावाने त्याची भक्ती करावी. भगवंताची भक्ती करायची ठरलं पण त्याला ओळखलं तर करता येईल. म्हणून समर्थ म्हणतात की भगवंताला प्रथम ओळखावे, नंतर मग त्याची अनन्य भावाने भक्ती करावी, त्या सर्वोत्तमाचे अखंड ध्यान करावे. आता सर्वोत्तम कोणाला म्हणावे? सर्वांमध्ये जो उत्तम असतो त्यालाच सर्वोत्तम म्हणतात. सर्वोत्तम कोण आहे? सर्वोत्तम आत्मा असून बाकीचे सगळे अनात्म आहेत, अशाश्वत. आणि सर्वोत्तम आत्मा कसा आहे? शाश्वत आहे. आत्मानात्म विवेकाचे हे रहस्य नीटपणे समजून घ्यावे. आत्मा हा जाणीव रूप आहे. तो सर्व प्राण्यांच्या अंतर्यामी राहून जाणीवेने त्यांचे वर्तन घडवून आणतो. आपल्याला आता सर्वांना जाणीव आहे की आपण आता दासबोधाचे विचार ऐकतो, ही जाणीव आहे. पण जर आत्मा निघून गेला, शरीरातला आत्मा निघून गेला तर जाणीव शिल्लक राहत नाही, म्हणजेच भगवंत शिल्लक राहत नाही. जोपर्यंत आत्मा आहे तोपर्यंत जाणीव आहे आणि त्या जाणीवेला भगवंत म्हटलेला आहे. आणि ही जाणीव कोणाला असते? आत्म्याला असते. म्हणून तो आत्मा सर्व प्राण्यांच्या अंतर्यामी राहून जाणीवेने त्यांचे वर्तन घडवून आणतो. ज्या ज्या क्रिया होतात त्या त्या सर्व या जाणीवरूप आत्म्याच्या मुळेच होत असतात. आत्मा द्रष्टा म्हणजे सर्व काही पाहणार आहे. अंतर्बाह्य तोच आहे. आपल्या सर्वांच्या अंतर्बाह्य तोच आहे आणि अंतरसाक्षीसुद्धा तोच आहे. आपण ज्या ज्या क्रिया करतो, भले लोकात करू किंवा एकांतात करू, त्या सर्व क्रियांचा साक्षी तो आत्माच आहे. जाणीव रूपाने तो शरीराचे रक्षण करतो. जाणीवेच्या साधनाने तो सर्व पदार्थांची परीक्षा करतो. ज्या ज्या क्रिया करतो आपण आत्ता सांगितलं त्या सर्व क्रिया आत्माच करतो आहे. जाणीवेच्या साधनाने तोच सर्व पदार्थांची परीक्षा करतो. तो सर्वांच्या शरीरात राहून इंद्रियांच्याकडून आपापली कामे करून घेतो. सर्व माणसांना ही गोष्ट अनुभवाने समजते. एका प्राण्याचे अंतःकरण म्हणजे खरोखर सर्व जगाचे अंतःकरण होय. म्हणून सर्वांचे अंतःकरण सांभाळावे, कोणाचेही अंतःकरण दुखवू नये. मग दाता आणि भोक्ता म्हणजे देणारा आणि घेऊन भोगणारा, दाता म्हणजे देणारा आणि भोक्ता म्हणजे घेऊन भोगणारा, यांचा परस्पर प्रेमसंबंध जुळतो. दाता आणि भोक्ता मग एकाच पातळीवर येतात. नाहीतर आपण बघतो की दाता म्हणजे तो श्रेष्ठ मानतो आणि भोक्ता म्हणजे तो आपण कनिष्ठ मानतो. पण ज्या वेळेला दाता आणि भोक्ता यांचा परस्पर प्रेमसंबंध जुळतो तेव्हा ते एकाच पातळीवर येतात आणि सर्व काही मग जुळून येते. सर्व काही मनासारखे जुळून येते. जो जाणीवरूप देव सगळ्या जगात वावरतो तोच आपल्या सर्वांच्या अंतःकरणात वास करतो. साऱ्या प्राण्यांमध्ये तोच आहे. पण प्रत्येक प्राण्याच्या देह स्वभावामुळे
तो वेगळा वेगळा वाटतो. प्रत्येक प्राण्याच्या शरीराचा स्वभाव वेगळा आहे, मनाचा स्वभाव वेगळा आहे आणि म्हणून तो वेगवेगळा वाटतो. प्रत्येक प्राण्याच्या देहाच्या आकाराने तो जरी वेगळा भासत असला तरी देहाच्या पलीकडे अंतःकरणाच्या दृष्टीने मात्र तो एकच आहे. माणसाचे बोलणे, चालणे वगैरे खात्रीने तोच करतो. आपली असणारी आणि आपली नसणारी सर्व माणसे, पशु, पक्षी, श्वापदे म्हणजे जनावरे, किडे, मुंग्या वगैरे सगळे प्राण्यांचे 4 प्रकार आहेत. त्यांचा सगळा विस्तार सांगणे कठीण आहे. कोणकोणते 4 प्रकार आहेत, मग त्या प्रकारामध्ये कोणकोणते प्राणी येतात हे सर्व सांगणं एकदम कठीण आहे. परंतु हे सगळे प्राणी जाणीवेने वागतात असा आपला साक्षात अनुभव आहे. त्या जाणीवेची आणि आपली संगती अगदी अखंड असते. जाणीवेची आणि आपली संगती अगदी शेवटच्या श्वासापर्यंत अखंड असते. स्वामीजी सांगतात, जाणीवरूप असा जगाचा अंतरात्मा हाच खरा जगाचा स्वामी आहे, जगाचा मालक आहे. त्याला आपण प्रसन्न करून घ्यावे, म्हणजे मग खूप लोक आपल्या भोवती गोळा होतील. भगवंताला प्रसन्न करून घेतलं जाणीवरूप आत्म्याला, तर सगळे लोक, बरेच लोक आपल्या भोवती गोळा होतील. परंतु त्या स्वामीला म्हणजे अंतरात्म्याला प्रसन्न करून घेण्याची कला आपल्या वागण्यात आहे. सर्व प्राण्यांच्या अंतःकरणात एकच जाणीव वावरते. त्यामुळे ज्या पुरुषाला बहुजन समाज म्हणजे फार मोठा समाज वश करून घेता येतो किंवा वश होतो देखील, त्याच्यावर जगाचा स्वामी प्रसन्न झाला असे समजावे. तो कसा प्रसन्न करून घ्यायचा ते आता ऐका, असे आपल्याला समर्थ म्हणतात. जगाचा स्वामी प्रसन्न व्हावा, तो आपल्याला अनुकूल करून घ्यावा असे वाटत असेल तर आपण सर्वांना खुश ठेवावे. माणसाच्या देहाला बरे केले, आनंदी केले की ते त्याच्या आत्म्यापर्यंत पोचते. दुर्जन मनुष्याच्या अंतर्यामीसुद्धा देवा असतोच, पण त्याचा स्वभाव लाथा झाडायचा असतो. त्याला कोण काय करणार. समजा राजा रागावला तर आपण त्याच्याशी भांडत नाही. त्याचप्रमाणे आपण दुर्जनाची बरोबरी करू नये. प्रसंगानुसार त्या माणसाला किंवा त्या जागेला तरी सोडून जाणे हितकारक असेल तर तसे करावे. दुर्जनाची बरोबरी करायची नाही. समजा प्रसंग आला तर आपण त्या माणसाला सोडून जावं, नाहीतर ती जागा तरी सोडून जावी. नंतर विवेकाने मन शांत करावे. अशा रीतीने विवेकाच्या साधनाने सर्व लोकांमध्ये सज्जनपणा प्राप्त करून घ्यावा. आत्मा खरा एकच एक असताना त्याच्या ठिकाणी जो भेद दिसतो तो देहाच्यामुळे दिसतो. प्रत्येक शरीरं वेगळी आहेत म्हणून आपल्याला त्या आत्म्यामध्ये फरक दिसतो. पाणी हे एकच आहे, पण वनस्पतींच्या भेदामुळे वनस्पती वेगवेगळ्या असल्या कारणाने त्यामध्ये निरनिराळे स्वाद म्हणजे निरनिराळ्या चवी, कडू, गोड, तुरट इत्यादी उत्पन्न होतात. कशामुळे? पाण्यामुळे. पाणी एकच आहे, पण वनस्पतीमुळे अशा आपल्याला विविध चवी उत्पन्न होतात दिसते आहे. आत्म्याचेही तसेच आहे. जहाल, विष आणि अमृत यांचे स्वाद आणि कार्य अगदी भिन्न असतात. विषाची चव वेगळी आणि कार्य वेगळे, अमृताची चव वेगळी आणि त्याचे कार्य वेगळे. परंतु त्याच्यातील पाणीपणा, अमृत काय किंवा विष काय, त्याच्यामध्ये असलेला पाणीपणा जशाच्या तसाच राहतो. त्याप्रमाणे सर्व प्राण्यांमध्ये स्वरूपाने तसाच राहणाऱ्या आत्म्याला आपण साक्षीपणाने पाहिले पाहिजे. जो पुरुष अंतर्निष्ठ असतो, अंतर्निष्ठ म्हणजे ज्याची भगवंतावर
दृढ श्रद्धा असते, दृढ निष्ठा असते, त्याची आत्मनिष्ठा ही विशेष प्रकारची असते. जगामध्ये व्यापून असणाऱ्या जगदीश्वराला तो ओळखतो. आपण आपल्या डोळ्यांनी दुसरा डोळा पाहतो, मनानेच मनाचा शोध घेतो. त्याचप्रमाणे स्वतःच्या अंतःकरणात असणाऱ्या अंतरात्म्याच्या साधनाने सर्व प्राण्यांमध्ये भरलेला भगवंत आपण पाहावा. त्या अंतरात्म्यावाचून कार्यभाग आणून राहतो, म्हणजे आपले कार्य होऊ शकत नाही. सर्व काही त्याच्याच सत्तेने चालते. त्याच्यामुळे मनुष्य मोठा विवेक संपन्न बनतो. जागेपणी आपण जी हालचाल करतो तिचा त्या अंतरात्म्याशी संबंध आहे. तसाच स्वप्नामध्ये सुद्धा जे जे घडते त्याचाही संबंध अंतरात्म्याशी असतोच. यासाठी त्याचे अखंड ध्यान करावे. पण अखंड ध्यानाचे लक्षण म्हणजे देवाचे अखंड स्मरण होय. ध्यान स्मरण यांचा संबंध लक्षात आला की अखंड स्मरण सहज घडते. आपल्याला त्यासाठी सायास प्रयत्न करावे लागत नाही. जर आपल्याला ध्यान आणि स्मरणाचा संबंध लक्षात आला तर अखंड स्मरण सहज घडते. हे सहज साध्य होणारे ध्यान सोडून अशा प्रकारे सहज साध्य होणारे ध्यान सोडून निष्कारण श्रम करणे हा एक प्रकारचा दोषच आहे. कारण लोक अंतरात्मा सोडून अनात्म्याचे ध्यान करण्याची धडपड करतात, पण प्रयत्न केला तरी ते ध्यान टिकत नाही. कारण ते अनात्म्याचे असते, अंतरात्म्याचे नसते. ध्यानामध्ये नाना व्यक्ती येतात. अनात्म्याचे ध्यान केल्यामुळे काय होतं, ध्यानामध्ये नाना व्यक्ती येतात. त्यामुळे आपले मन कासावीस होते आणि जीवाला उगाचच कष्ट होतात, दुःख होतात. ध्यान दूरच राहते. मोठ्या प्रयत्नाने सायासाने मूर्तीचे ध्यान करायला गेले तर तेथे एकाचे एक दिसते. जे खरोखर भासायला नको, मनासमोर यायला नको, तेच विलक्षणपणे भासते. म्हणून आपण जे ध्यान करायचे ते देवाचे करायचे की देवालयाचे करायचे याचा आपण आपल्याशीच अगोदर नीट विचार करावा. आत्मा देव असून देह त्याचे देवालय आहे. देह त्याचे देवालय आहे. आणि एका गीतात म्हटले आहे, सर्वांना परिचित आहे, आपण भक्ती म्हणून ऐकतो सुद्धा, देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर, आत आत्मा परमेश्वर, देह देवाचे मंदिर. किंवा दुसरं एक असं गीत आहे, जणू देह ही पंढरी आत्मा पांडुरंग, जणू देह ही पंढरी आत्मा पांडुरंग. म्हणजे आपला आत्मा हा देव आहे आणि आपलं शरीर जे आहे ते देवालय आहे. आता यापैकी आपली श्रद्धा कुठे ठेवायची ते आपणच ठरवावे. देवाला ओळखून आपला जीव त्याच्या पाशीत गुंतवावा. अंतर्निष्ठेवर आधारलेले ध्यान हे असे असते. दंडक ध्यान म्हणजे परंपरेने चालत आलेले जे ध्यान असते ते याच्यापेक्षा निराळे असते. कसे असते ते? ज्या ध्यानात अंतरात्म्याचा साक्षात अनुभव येत नाही, फक्त अनुमानावर, तर्कावर म्हणजे अंदाजावर आधारलेले ध्यान म्हणजे सारा वेडेपणाच आहे. कारण कल्पनेने कल्पना वाढतच जाते आणि त्याबरोबरच जे ध्यान धरले असते ते सुद्धा मोडते. सामान्य लोक स्थूलाचे ध्यान करण्यात विनाकारण कष्ट करतात. अशा ध्यानामध्ये देवाला मनुष्यासारखा देहधारी मानायला लागतो. मनुष्याप्रमाणे देव देखील देहधारी आहे असे मानायला लागते. मग त्या ठिकाणी नाना तऱ्हेचे विकल्प निर्माण होतात. देहाशी संबंध आला की भोग भोगणे, भोग त्यागणे
संपत्ती आणि विपत्ती या सर्व गोष्टी येतात आणि या गोष्टी मनात येऊ लागल्या की त्यांच्यावर प्रक्रिया सुरू होते, विचार प्रक्रिया सुरू होते. विचार सुरू झाला की मग काहीतरी घडते. स्वप्नाप्रमाणे जे दिसू नये ते दिसू लागते आणि ध्यान बाजूलाच राहते. ध्यान करताना जे दिसेल ते काही सांगता येत नाही. बरे दिसते, स्वप्नात आपल्याला दिसते किंवा ध्यानात आपल्याला जे दिसते त्यावर जबरदस्तीने श्रद्धा ठेवता येत नाही आणि मग साधक कासावीस होतो. आणि या बहुतेक आपल्या सर्वांचा अनुभव असेलही. सांगोपांग म्हणजे सर्व दृष्टीने बरोबर ध्यान झाले की नाही याची साक्ष आपले स्वतःचे मनच देते. ध्यान घडताना मनात एकही विकल्प न येणे हे सांगोपांग ध्यानाचे लक्षण आहे. आणि ते होते की नाही आपलं स्वतःचं हे दुसरं कोणी सांगू शकत नाही, हे आपलं मनच आपल्याला सांगते. ध्यानामध्ये साधकाचे मन एके ठिकाणी गोळा झाले पाहिजे. अर्धवट मनात मोडके ध्यान होते, अर्धवट मनामध्ये मोडके ध्यान होते, पण ते उपयोगाला येत नाही. ज्याला ध्यान साधले, सांगोपांग ध्यान साधले, आपण आता ऐकलं तसं, तो वरच्या पायरीवर चढलाच पाहिजे. सगळीकडे गुंतलेले आपले मन एखाद्याने गोळा करून ध्यान करण्याचा प्रयत्न केला तर मोडके ध्यान लागेल, त्याने सार्थक होणार नाही. अखंड ध्यान करूनही म्हणजे अखंड नामस्मरण करूनही ज्याचे हित होत नाही तो पतित म्हणायला हरकत नाही, पण असे होणे शक्य नाही. ध्यानाची दोन अंगे आहेत, दोन बाजू आहेत ध्यानाच्या. पहिली कोणती? जो ध्यान करतो तो, हे एक ध्यानाचं अंग आहे. आणि दुसरं अंग म्हणजे ज्याचे ध्यान धरले जाते ते. या दोन्ही गोष्टींमध्ये समरसता असणे, एकरूपता असणे, त्यांच्यामधील वेगळेपण नष्ट होणे, दोघेही अनन्य होणे म्हणजे ध्यान करणारा आणि ज्याचं ध्यान केलं जातं ते दोघेही अनन्य होणे हे ध्यानाचे मुख्य लक्षण आहे. वास्तविक ध्यान करणारा आणि अंतरात्मा दोघेही मुळातच उपजतच अनन्य आहेत. परंतु ही गोष्ट साधक शोधून बघत नाही, परंतु ज्ञानी पुरुष मात्र त्याचा शोध करून अनन्यता अनुभवतो आणि समाधानाने राहतो. समर्थ माऊली सांगतात, स्वानुभव घेण्याची पद्धती अशी आहे. आत्मप्रत्यय नसेल, स्वतःला अनुभव आला नसेल तर मात्र भ्रमाची बाधा होते आणि मग माणूस परंपरागत भ्रामक पद्धतीने चालतो. परंपरागत पद्धतीने ध्यान धरणे हे ध्यानाचे खरे लक्षण नसून ते ध्यानाचे अवलक्षण आहे. भ्रमात वावरणारे लोक तेच घट्ट धरून बसतात. अगदी सामान्य माणसांना तर खरे ध्यान कोणते आणि खोटे ध्यान कोणते ते सुद्धा कळत नाही. मग असे लोक खोट्या बातम्या किंवा कल्पना किंवा मतांचा प्रसार करतात, निष्कारण आरडाओरडा करतात. पण त्यांचा मनाने शोध घेतला तर ते सगळे खोटे आहे असे सरते शेवटी लक्षात येते. एकदा एक माणूस ध्यानाला बसला, मुकुटधारी मूर्तीचे ध्यान करू लागला. भगवंताने मुकुट धारण केलेला आहे त्या मूर्तीचे ध्यान करू लागला. मूर्तीच्या गळ्यातील हार आखूड झाला, तोकडा आला. तेव्हा दुसऱ्याने सुचवले की अरे त्यात काय आहे, मुकुट काढून गळ्यात हार घाल म्हणजे जाईल. अशा प्रकारे ध्यान धरणारा आणि त्याला युक्ती सुचवणारा दोघेही भ्रमात वावरतात. दोघांनाही भ्रम झालेला असतो. जेथे मनात नुसती कल्पनाच करायची आहे तेथे कल्पना करायला काहीच लागत नाही. मनामध्ये ध्यान करताना कोणतीही खटपट करावी लागत नाही. आता हार आखूड झाला, मग तो मोठा करायचा तर प्रत्यक्ष दोरा घेऊन त्यात काही फुले गुंफावी लागत नाहीत. असे असताना कल्पनेने रचलेली बनवलेली माळ आखूड होण्याचे कारणच नाही, कारण ती मुळातच खोटी आहे. तात्पर्य, अशी बुद्धिहीन माणसे सगळीच मूर्ख असतात. आता त्या मूर्खांना समजावण्याची खटपट करण्यात
काही अर्थच नसतो. ज्या पुरुषाने जसा परमार्थ केला असेल तशी त्याची परंपरा जगात चालत राहते. त्याला 5-7 शिष्य मिळतात, ते त्याचा अभिमान धरतात. आपल्या साधनाचा प्रत्यक्ष अनुभव येत नसूनही त्याचा अभिमान धरणे योग्य नाही. औषधाचा गुण येत नसताना रोग्याला झाकून ठेवून मारण्यासारखाच हा प्रकार आहे. अशा ठिकाणी सगळ्या कल्पनेचाच गोंधळ असतो. ज्ञान असतच नाही. म्हणून खऱ्या साधकाने अनुभव घेऊन मग विवेक मांडावा. खऱ्या साधकाने काय करायचं? अनुभव घेऊन विवेक मांडावा आणि त्या विवेकाच्या बळावर मायेचा निराश करून परब्रह्माला स्पर्श करावा. अशा प्रकारे श्री दासबोधाच्या गुरु शिष्य संवादातील 14 दशकातील अखंड ध्यान निरूपण नावाचा 8वा संवाद पूर्ण झाला. आज या ठिकाणी आजचा पूर्ण